कोंढाणे लेणी सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगांमध्ये धुक्यांच्या पडद्यामागे दडलेली आहे एक 2200 वर्षाची शांत साक्षीदार असलेली कोंढाणे लेणी. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेली ही लेणी प्राचीन भारताच्या आध्यात्मिक, व्यापारी आणि सांस्कृतिक इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात या लेणीची निर्मिती झाली. हा काळ होता प्रारंभीच्या बौद्ध धर्माचा, जेव्हा बुद्धांची मूर्ती घडवली जात नव्हती. त्यावेळी श्रद्धेचा केंद्रबिंदू होता तो म्हणजे स्तूप. सातवाहन काळामध्ये या भागात मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे. कोकण किनाऱ्यावरील बंदरे आणि दख्खनचे पठार यांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग होता. व्यापारी, भिक्षू सर्वजण या घाटमार्गाने प्रवास करत असत. कोंढाणे लेणीमध्ये सुमारे 16 लेणी आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचे चैत्यगृह आहे. घोड्यांच्या नालीसारखी कमान, दगडात कोरलेली लाकडी छतांचे अनुकरण आणि मध्यभागी शांत उभा असलेला स्तूप. हे चैत्यगृह महाराष्ट्रातील प्रारंभीच्या बौद्ध स्थापत्याचे सुंदर उदाहरण आहे. या रचनेत आपल्याला भाजे येथील लेणी तसेच कार्ला येथील लेणी यासारख्या शैलींमध्ये आपल्याला दिसून येतात. चैत्यगृहाशेजारीत असलेले विहार म्हणजेच भिक्षूंचे निवासस्थान होय. लहान खोल्या, दगडी शय्या आणि साधी रचना. इथे भिक्षू ध्यान करत, पाली सुत्तांचा अभ्यास करत आणि वर्षावास घालवत असत. ही परंपरा पुढे जाऊन थेरवाद परंपरेशी जोडली गेलेली आहे. कोंढाणे लेणीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा असलेला निसर्गाशी संबंध. पावसाळ्यात जेव्हा डोंगरातून पाण्याचे धबधबे कोसळतात तेव्हा संपूर्ण परिसर जणू ध्यानात मग्न झाल्यासारखा वाटतो. जंगल, पर्वत आणि एकांत हे बौद्ध साधनेचे आदर्श वातावरण होते. प्राचीन काळात लेणी बांधण्यासाठी दानदाते असत, तसेच व्यापारी, सोनार, स्थानिक प्रमुख, अगदी स्त्रियाही. ही लेणी केवळ धार्मिक स्थळ नव्हती, तर सामाजिक आणि आर्थिक देवाणघेवाणीचे केंद्र होती. येथे थांबणारे व्यापारी भिक्षूंना अन्न, वस्त्र दान देत असत. कोंढाणे लेणी म्हणजे इतिहासाचा वारसा, बौद्ध धर्माची शांत परंपरा आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा अनुभव. आपण स्तूप बघितला आणि आपण इथं संक्रमण केलं 3 वेळा. मनात प्रश्न आला असेल की प्रदक्षिणा आपण का घालतोय, हा मनात प्रश्न येऊ शकतो. तर पहिली गोष्ट अशी आहे की प्रदक्षिणा घालण्याची जी पद्धत आहे ती बौद्ध धर्मीय पद्धत आहे. म्हणजे एखादा कुठलाही राजा यायचा किंवा कोणी व्यक्ती यायचा किंवा
सुत्त बघतो, त्या सुत्तामध्ये जरी आपण बघितलं, त्या सुत्तामध्ये जरी कोणी देवता जरी आली तरी पण ते काय करायचे, ते बुद्धाला प्रदक्षिणा घालायचे आणि मग समोरून बसायचे वर्णन करायचे. अशा पद्धतीची ही परंपरा आहे. मग आपण इथं का प्रदक्षिणा घालते? इथं कुठं बुद्ध आहेत? इथं बुद्ध आहेत. तो जो स्तूप आहे, तो स्तूप तुटलेला आहे आता. तो पूर्ण रूपामध्ये जर आपल्याला बघायचा असेल तर या साईडला वरच्या बाजूला तो स्तूपाची पूर्ण, हा जो खालचा जो स्तूप आहे, जो भग्न झालेला आहे, तो अशा पद्धतीचा आहे. आणि ह्याला काय म्हणतात, हा जो खालचा भाग आहे ना, हा खूप मोठा असतो. म्हणजे तुम्ही सांचीचा स्तूप जर का बघितला तर सांचीच्या स्तूपवरती असे तुम्हाला चालत जाऊन असे तुम्ही राऊंड मारू शकता त्याला, इतका मोठा स्तूप असतो. आता स्तूप हे 3 लोकांवरती बांधले जातात. एक तर सम्यक संबुद्धांवरती, त्याच्यानंतर आरंतांवरती आणि बोधिसत्वांवरती. अशा पद्धतीचे 3 व्यक्तींवरती स्तूप बांधले जातात. हा जो भाग आहे ह्याला हा शील आहे. त्याच्यानंतर ही जी आहे ही समाधी आणण्यासारखी, हिला हार्मिका म्हणतात. आणि ती जी वरची जो दांडीसारखा भाग आहे तिला यष्टी म्हणतात. अशा पद्धतीचा तो भाग आहे. आणि त्याच्यावरती छत्र असतं. ते छत्र असेल ना तर सम्यक संबुद्ध आहे, आणि छत्र नसेल तर मग तो बोधिसत्व आहे असे. आणि अशा स्वरूपाचं असेल म्हणजे हे शील समाधी प्रज्ञा आहे. आणि 8 देखील असे असतात, मग ते आरंत वगैरे असतात. अशा पद्धतीचे ते आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो. आपल्याला माहिती होतं की पूर्वीच्या काळामध्ये बुद्धाची अशी रूप नसायची, म्हणजे बुद्धाची अशी पेंटिंग किंवा बुद्धाच्या मूर्त्या अशा नव्हत्या पूर्वीच्या काळामध्ये. ही जी लेणी ही इसवी सन पूर्व 1ल्या शतकातली ही लेणी, 1ल्या ते 2ऱ्या शतकाच्या दरम्यानची लेणी. म्हणजे ही लेणी भाजे लेणी आणि कारला लेणी या तिन्ही लेण्या समकालीन लेणी. कारण की हा जो लेणीचा जो मार्ग आहे तो कल्याण आणि आपलं जे सोपारा बंदर, जे बंदर होतं तिथून हा लेणीचा मार्ग, हा बोरघाट मार्गे हा मार्ग होता. आणि हा मुख्य करून जे व्यापाराचा जो मार्ग आहे तो व्यापाराचा मार्ग हा होता. आणि मग व्यापारी लोकांना कुठेतरी त्यांनी थांबलं पाहिजे किंवा धार्मिक कुठलं तरी ठिकाण पाहिजे, अशा पद्धतीने ही लेणीची लेणीची निर्मिती झाली. आता लेणी जेव्हा निर्माण होते, म्हणजे आपण घर बांधायला सुरुवात करतो तर घर आपण खालून बांधतो. पहिले पाया बांधतो, मग वरती पहिला फ्लोअर, दुसरा फ्लोअर, तिसरा फ्लोअर. लेणी तशी नाही बांधत, लेणी वरून खाली यायला लागते. आणि वरून मग जो दगड साथ देणार नाही मग तो त्याला तसंच ठेवायचा आणि मग दुसरीकडे त्याचं बांधकाम करायचं. आणि जेवढे आपण बऱ्याचशा लेण्या बघितल्या असतील त्या वरती झालेलं त्यांचं काम आणि खाली काहीच नाही. तर अशा पद्धतीचं लेणीचं काम होतं. आणि तो दगड तो शोधला जातो स्पेशली. कुठल्याही दगडामध्ये लेणी बांधता येत नाही. लेणी बांधण्यासाठी स्पेशल असा दगड असतो आणि त्या दगडालाच लेणी बांधली जाते. मग त्याच्यानंतर याच्यामध्ये भिक्षू निवास आहेत. आपण वरती जाऊन बघितलं असेल, तिथे भिक्षू राहायचे, तिथं ते ध्यान करायचे. त्याला शून्यकार देखील आपण म्हणू शकतो की शून्यकार आहे, तिथे ध्यान करू शकतो आपण. असे पुढे तिकडे देखील आहे. परंतु ते आता वातावरणामुळे किंवा काही लोकांनी येऊन इथे तोडफोड केली. हा स्तूप देखील तोडफोड केलेली आहे इथे. इथून पावसाळ्यामध्ये इथून खूप मोठ्या प्रमाणात वॉटरफॉल जातो आणि इथे वरती झरे आहेत. आणि झरे असल्यामुळे काय होतं की सतत तिथं पाणी येते, सतत पाणी तिथे थेंबे पडत राहतं. अशा पद्धतीची ही अवस्था आज आपण लेणीची बघतोय. दुसरं म्हणजे या ठिकाणी एक शिलालेख आहे. हा जो पुतळा आहे, हा पुतळा म्हणजे हे जे नक्षीकाम केलेलं आहे, म्हणजे त्याच्या डोक्यावरती आहे ना तो एक फेटा आहे त्याचा. आणि त्या फेट्यावरून तुम्ही बारीक नक्षीकामावरून बघू शकता की तो फार श्रीमंत व्यक्ती आहे कोणतरी. तर तो एक यक्ष आहे. यक्ष अंतवासीना बलकेन तत्तन, अशा पद्धतीचा तो शिलालेख आहे. ते शब्द जर का तुम्ही मॅच केले तर ते याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील हे सगळे शब्द. आता हे सगळं पालीमध्ये. ही जी भाषा, ही जी लिपी आहे ही ब्राह्मी लिपी आहे, तिला धम्मलिपी पण म्हणतात. पण तिची जी भाषा आहे ती पाली आहे. जसं आपण देवनागरी मध्ये लिहितो, परंतु जी भाषा असते मराठी असते किंवा हिंदी असते. तर अशा पद्धतीची लिपी आहे ही ब्राह्मी किंवा धम्मलिपी आहे आणि तिची भाषा पाली भाषा. आणि पाली भाषेमध्ये त्याचा अर्थ असा होतो की जो कन्नांचा जो शिष्य आहे बलक नावाचा, त्या बलक नावाच्या शिष्याने या ठिकाणी हे दान दिलेले. अशा पद्धतीचं ते लिहिलेलं. जे या लेणीचा जो संपूर्ण परिसर होता, हा संपूर्ण परिसर बुद्धाचे शिष्य होते. आणि त्याच्यामुळे एवढी मोठी लेणी जर काही निर्माण करायची आहे तर मग लोक त्यांना दान द्यायचे. अशा पद्धतीने कोणी काय दान दिले, कोणी काय दान दिले, अशा पद्धतीने त्याची नाव लिहिली. म्हणजे कानेरीला जर का आपण गेलो तर कानेरीला मोठ्या प्रमाणामध्ये तिथे नावं दिसतील आपल्याला की अमुक यांनी दान दिले, अमुक त्यांनी दान दिले. म्हणजे दान देण्याची परंपरा आणि ते सतत लोकांना त्याच्यातून प्रेरणा मिळावी यासाठी ते त्यांच्या शिलालेख मध्ये उल्लेख केलेला आहे. आणि ही जी लाकडं आहेत, ही लाकडं त्या काळातली आहेत. म्हणजे त्यामध्ये आता तुम्ही जर काय इकडे गेलात भाजे लेणीला किंवा कारला लेणीला गेलात तर ती कमाल तुम्हाला अशी पूर्ण बघायला मिळते.
तिथे जास्त प्रमाणात नुकसान झालेलं नाहीये, परंतु तिकडे स्तूप पण तुम्हाला अख्खा बघायला मिळतो. लेणीचा उद्देश एकच असतो की याच्यातून धम्मप्रचार आणि प्रसाराचं कार्य झालं पाहिजे. इथे येऊन तुम्ही ध्यान केलं पाहिजे, इथे येऊन उपोषण केलं पाहिजे तुम्ही. त्याच्यानंतर जर आपण असं केलं तर मग या लेणीचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल, नाहीतर मग या लेणीचा काहीच उपयोग नाही. लोक येतात, बघतात, फिरतात, फोटो काढतात आणि निघून जातात. पावसाळ्यामध्ये बघाल तर पावसाळ्यामध्ये अशी अवस्था असते की एवढा सुंदर वॉटरफॉल इथून वाहत असतो. पावसाळ्यामध्ये सगळे लोक येतात, वॉटरफॉलवरती एन्जॉय करतात, कोण कपडे चेंज करत असतो, कोण इकडे जातो कपडे चेंज करतो. अशा पद्धतीची अवस्था आहे. ही अवस्था काय आहे तर आपण त्याबद्दल जागृत नाही आहोत. आपण हे बघतोय सगळं, आपण आपलं रहदारी इथे झाली पाहिजे, वारंवार सतत आपली झाली पाहिजे. जर आपण असं केलं तर मग लेण्या चांगल्या राहतील आणि त्याच्यातून त्याचा वापर योग्य पद्धतीने वापर करू शकतो. त्या पद्धतीची ही लेणी कोंढाणे लेणीची आणि बौद्ध संस्कृतीची एक छोटीशी झलक. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सबका मंगल हो, सबका कल्याण हो. बी हॅपी.